पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला नवीन टॉपिक डिस्कस करायचा आहे याच कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरचा. आणि ते हेडिंगचं नाव आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जेव्हा आपण डिस्कस करू तर सुरुवातीला आपल्याला स्पेसिफिक हीट म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं आहे. कोणताही गॅस किंवा कोणताही सबस्टन्स जर तुम्ही घेतला आणि तो युनिट मासमध्ये जर घेतला, आपण त्याचं काहीतरी मास घेतलं, युनिट मास 1 kg आहे, 1 ग्रॅम आहे, आणि त्या अमाऊंटला आपण कन्सिडर केल्यानंतर त्याला जर आपण काय केली, हीट प्रोव्हाइड केली, कारण की आपल्याला त्याला हीट करायचं आहे. म्हणजे तो हीट काय करेल, तो हीट ॲब्सॉर्ब करेल. आणि ती हीट आपण जर मेजर केली, परंतु ती हीट आपल्याला कशी मेजर करायची आहे, जेव्हा आपण तो सबस्टन्स युनिट मासमध्ये घेतो आणि त्या युनिट मासला आपण जेव्हा हीट प्रोव्हाइड करतो, तर त्या युनिट मासचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री केल्विननी जेव्हा काय होईल, रेज होईल किंवा वाढेल, तेव्हा 1 डिग्री किंवा 1 सेल्सिअस टेम्परेचर वाढण्यासाठी त्याला आपण प्रोव्हाइड केलेली जी हीट असते ना, त्या हीटला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट. तर हे स्पेसिफिक हीट हे प्रत्येक सबस्टन्सची कशी असते, वेगवेगळी असते. ओके, तर आता आपण सुरुवातीला आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी या हेडिंगमध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की स्पेसिफिक हीट ओके ऑफ अ सबस्टन्स. आता सबस्टन्स म्हटलं तर याच्यामध्ये काही पण येऊ शकते, पण आपण इथं काय घेऊ जनरली, गॅस. ठीक आहे ना. तर याची जर सिंपल डेफिनेशन जर आपल्याला करायची झाली तर आपण काय लिहू शकतो याच्यामध्ये, ओके, याच्या डेफिनेशनमध्ये द अमाऊंट ऑफ हीट required by unit mass of a substance. ओके, काय लिहून आलो मी बघा, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड बाय द युनिट मास ऑफ सबस्टन्स. आता युनिट मास ऑफ सबस्टन्स म्हणजे काय, तर 1 kg घ्या किंवा 1 ग्रॅम घ्या. ओके, 1 kg और 1 ग्रॅम. तर काय होईल आता बघा, हे द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड बाय द युनिट मास ऑफ सबस्टन्स टू रेज इट्स टेम्परेचर थ्रू 1 डिग्री सेल्सियस और 1 डिग्री केल्विन is called a specific heat of that substance. आता या ठिकाणी आपण सबस्टन्स काय कन्सिडर करू राहिलो, वी आर टेकिंग द सबस्टन्सेस एज अ गॅस. ओके, सो फॉर गॅस सेम डेफिनेशन कॅन बी अप्लाय, सेम डेफिनेशन कॅन बी यूज देअर. ओके, आता जर तुम्ही याचा विचार केला तर तुम्हाला हे स्पेसिफिक हीट जी आहे हे जनरली 2 टाईपची असते. स्पेसिफिक हीटचे 2 टाईप आहेत, लक्षात. तर स्पेसिफिक हीटचे 2 टाईप कोणते, तर खाली लिहू शकतो आपण. ओके, देयर आर 2 स्पेसिफिक हीट फॉर गॅसेस. गॅसेसच्या केसमध्ये ह्या स्पेसिफिक हीट 2 प्रकारचे आहेत, लक्षात. पहिला प्रकार आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट, स्पेसिफिक किंवा आपण त्याला म्हणू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ओके, आणि एक असते मोलार स्पेसिफिक हीट. ह्या कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशरला आपण कन्सिडर करू. म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्याचे 2 जे टाईप्स आहेत या स्पेसिफिक हीटचे ते आपण लिहून घेऊ. ओके, काय मग स्पेसिफिक हीट याला आपण म्हणू पहिली कोणती आहे, मग प्रिन्सिपल, लक्षात. किंवा तुम्ही याला कसं लिहू शकता, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ठीक आहे ना, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आणि दुसरी आहे मोलार स्पेसिफिक हीट. काय फरक आहे याच्यामध्ये, तर हे पहा, ह्या 2 प्रकारचे आहे. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय, SP अँड एक आहे SV. म्हणजे SP म्हणजे काय, द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट
at constant pressure, and second is principal specific heat at constant volume. ही एक आहे. त्यानंतर सेकंड मोलार स्पेसिफिक हीट. तर मोलार स्पेसिफिक हीट जी आहे ती जनरली आपण Cp and Cv नी दर्शवतो. व्हॉट डज इट मीन? Cp इज द स्पेसिफिक हीट किंवा मोलार स्पेसिफिक हीट at constant pressure and molar specific heat at constant volume. What is the actual difference between the principal and molar specific heat? So for principal specific heat we have to take the gas in 1 kg or in 1 gram. So that is called as the principal specific heat. Again I repeat, for principal specific heat the amount of gas is taken in 1 kg or in 1 gram. Okay, when we consider the gas in 1 kg or in 1 gram, then it is called as, and if its specific heat is calculated, then that specific heat is called as the principal specific heat. Okay, and when we take the molar, the word molar, it means that we have to take the amount of gas in 1 kg mole or in 1 gram mole. Okay, it means that we have to take the amount of gas in mole, and when we consider the amount of gas in mole, and if we check its specific heat capacity or the specific heat, then that specific heat of gas is called as the molar specific heat. Okay, and when we calculate that molar specific heat at constant pressure, then the definition can be written as, or we can say that the amount of heat required by the unit mass, that is 1 mole or 1 kg mole or 1 gram mole, okay, to raise the temperature through 1 degree Celsius or 1 degree Kelvin, then that amount of heat is called as the molar specific heat of the gas. And if we have to discuss the definition of principal specific heat, then the definition will be same. What will be the definition for the principal specific heat? Principal specific heat साठी definition काय होईल? The principal specific heat साठी definition होईल the amount of heat energy or the heat required to raise the mass or the unit mass of substance, that is principal आहे म्हणून काय येईल मग 1 kg or 1 gram through the 1 degree Celsius or 1 degree Kelvin, then that amount of heat which is supplied to that gas is called as the principal specific heat. Okay, so these both the definitions or the concepts are used when we discuss the heading, that is specific heat capacity, and we have to set up the Mayer's relation. तुमच्या 12वीच्या या सिलेबस मध्ये ओके तुम्हाला एक मेयर्स रिलेशन सेटअप करायचं आहे, आणि त्या मेयर्स रिलेशनला सेटअप करण्यासाठी आपल्याला या दोन कन्सेप्टचा आता यूज होईल. आणि ह्या दोन कन्सेप्ट मी सुरुवातीलाच तुम्हाला हे डिफाइन करून दिलेले आहेत, बिकॉज these two general, we can say that the principal specific heat and molar specific heat, that both the specific heat are concerning with the gas. Okay, and now we will discuss regarding the specific heat capacity of gas, and we will set up the Mayer's relation. Okay, and now we have to set up the relation, that is Mayer's relation. Set up the Mayer's, that is Mayer's relation on the basis of molar and principal specific heat of a gas. तर बघा आता या आपल्याला या प्रश्नासाठी किंवा सपोज आपण आता हे मेयर्स रिलेशन जे सेटअप करू, तर हे आपल्याला सेटअप करायचं आहे मोलर ॲज वेल ॲज प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटसाठी. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की एका कंटेनरमध्ये आय विल कन्सिडर वन कंटेनर इन विच द गॅस इज फिल्ड. ओके, या ठिकाणी सर्व गॅसचे मॉलिक्यूल आहेत. हे गॅसचे मॉलिक्यूल जे आहेत तर हे एका एअरटाईट फ्रिक्शनलेस
पिस्टननी आपल्याला काय करायचे आहे, एनक्लोज करायचे आहे. ठीक आहे ना. सो लेट अस कन्सिडर अ 1 मोल ऑफ गॅस. याच्यामध्ये या पिस्टनमध्ये सॉरी या कंटेनरमध्ये किती गॅस घेतलेला आहे आपण, 1 मोल. ठीक आहे ना. तर या 1 मोल एवढ्या गॅसला जेव्हा आपण यामध्ये कन्सिडर करू तर या गॅसला कोणते कोणते पॅरामीटर्स असतील, तर व्हेन वी कन्सिडर a 1 mole of gas in container having, त्याला काय आहे, फ्रिक्शनलेस एअरटाइट किंवा फ्रिक्शनलेस पिस्टन. ओके, म्हणजे फ्रिक्शनलेस पिस्टन आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हा गॅस आपल्याला हीट करायचा आहे. वी हॅव टू हीट दिस पर्टिक्युलर गॅस. तर आता हा गॅस जेव्हा आपण हीट करू तर हा 2 प्रकारे करायचा आहे आपल्याला. 2 केसेसमध्ये आपण जनरली हा हीट करू. एकदा याचं व्हॉल्यूम आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. वी हॅव टू कीप द व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि याला आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करू. परंतु जेव्हा आपण याला टेम्परेचर आपण प्रोव्हाइड करून राहिलो तर याचं व्हॉल्यूम जर आपण फिक्स ठेवलं तरीसुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की व्हॉल्यूम फिक्स आहे म्हणजे काय होऊन राहिलं की व्हॉल्यूम वाढणार नाही. ओके, व्हॉल्यूम इज फिक्स, टेम्परेचर आपण त्याला प्रोव्हाइड करून राहिलो. मग व्हॉल्यूम जर वाढत नाही आहे तर हे सप्लाय केलेली हीट जी आहे या गॅसला ती कुठं जाईल किंवा त्याचा यूज काय होऊन राहिला. कारण की आपल्याला माहिती आहे की कोणत्याही सिस्टमला जर आपण हीट प्रोव्हाइड करतो तर त्याला एक प्रकारची आपण काय देऊन राहिलो, एनर्जी सप्लाय करतो. तर मग आता ही जी हीट एनर्जी आपण त्याला देऊ तर ही हीट एनर्जी ते गॅस मॉलिक्यूल जनरली कशासाठी यूज करतात, टू एक्सपांड द पर्टिक्युलर देअर व्हॉल्यूम. त्यांचं व्हॉल्यूम काय होईल, एक्सपांड होईल किंवा व्हॉल्यूम त्यांचं इन्क्रीज होईल. परंतु या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं आहे आपल्याला सुरुवातीला. तर त्या केसमध्ये आपल्याला असं कन्सिडर करायचं आहे की व्हेन वी कन्सिडर this particular amount of gas which is fitted in this container and we are supplying the heat, then whatever the amount of heat is supplying, okay, at constant temperature, म्हणजे एक टेम्परेचर समजा आपला एक जनरली ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम टेम्परेचर आपण त्याला प्रोव्हाइड करून राहिलो. म्हणजे टेम्परेचर जर समजा आपण त्याला देऊन राहिलो तर ते टेम्परेचर त्याचं काय होईल, आतल्या मॉलिक्यूलचं ते टेम्परेचर वाढत जाईल त्याला जर आपण हीट देऊन राहिलो तर. लक्षात, टेम्परेचर वाढत चाललं म्हणजे टेम्परेचर चेंज होऊन राहिलं काहीतरी. म्हणजे सुरुवातीला जे टेम्परेचर टी असेल त्याच्यामध्ये चेंज होईल म्हणजे ते dt झालेलं आहे. आणि आता टेम्परेचर जसं जसं चेंज होईल परंतु याचं व्हॉल्यूम चेंज नाही झालं पाहिजे. लक्षात, मग ही एनर्जी हे गॅस मॉलिक्यूल कशासाठी वापरतील, तर हे गॅस मॉलिक्यूल ही एनर्जी त्यांचं फक्त इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी वापरतील. लक्षात, इंटरनल एनर्जी म्हणजे कोणती, की त्यांची फक्त आतली एनर्जी वाढेल परंतु त्यांच्यावरती बाकीचं काही ते काम करू शकणार नाही. एक्सटर्नल वर्टन ते करू शकणार नाही. एक्सटर्नल वर्टन म्हणजे काय, की हे पिस्टन जर वर जाईल तर त्यांचं काय होईल, काहीतरी वर्क होईल. परंतु पिस्टन आपल्याला वर जाऊ द्यायचं नाही आहे कारण की व्हॉल्यूम आपल्याला फिक्स ठेवायचा आहे. लक्षात, म्हणजे आपण काय म्हणू की जेव्हा या ठिकाणी आपल्याला हा गॅस काय करायचा आहे, हा हीट करायचा आहे. ओके, देन याचं टेम्परेचर राईज होईल परंतु व्हॉल्यूम त्याचं वाढलं नाही पाहिजे. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय राहिलं पाहिजे, फिक्स राहिलं पाहिजे, कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. आणि त्या व्हॉल्यूमसाठी ओके आपण जे आता रिलेशन सेटअप करू तर त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की याची जे पूर्ण हीट एनर्जी जे या गॅस मॉलिक्यूलनी जे ॲक्वायर केली ती फक्त इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठीच ॲक्वायर केली. मग अमाऊंट ऑफ हीट आपण काय सप्लाय केली असेल समजा त्याला, तर DQ. कारण की आता 2 केसेस कन्सिडर करायचे आपल्याला. म्हणून पहिली जी हे आपण क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी आपण त्याला सप्लाय करू त्याला आपण लिहू शकतो DQ1, म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट विच इज सप्लाइड फर्स्ट टाइम इन फर्स्ट केस, कोणत्या व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणाऱ्या, म्हणून त्याला आपण लिहू DQ1. म्हणजे DQ1 एवढी एनर्जी जेव्हा आपण या गॅस मॉलिक्यूलला किंवा या कंटेनरला देऊ तर त्या केसमध्ये त्या गॅस मॉलिक्यूलला आपल्याला असं कन्सिडर करता की व्हॉल्यूम त्यांचं वाढणार नाही. फक्त ते जे हीट एनर्जी आहे ती हीट एनर्जी वापरतील इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. आणि हे सगळं केव्हा होणार आहे, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे आपण याच्यावर एक्सप्रेशन काय लिहू शकतो, व्हेन आय सप्लाय किंवा व्हेन वी सप्लाइड दिस मच अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. ओके, तर ही हीट एनर्जी हे गॅस मॉलिक्यूल फक्त त्यांचं इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठीच यूज करतील. लक्षात, DE म्हणजे काय, चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि DQ मीन्स व्हॉट, आपण एनर्जी जे क्वांटिटी ऑफ हीट याला आपण देऊन राहिलो तर ती काय होऊन राहिली, कॉन्स्टंटली आपण देऊन राहिलो म्हणजे ती वाढतच आहे.
म्हणजे जसं जसं याला क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी आपण जे सप्लाय करून राहिलो, तर त्यामुळे त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी सुद्धा काय होत चालली, वाढत चालली किंवा ती चेंज होत चालली. परंतु हे सगळं जे होत आहे हे काय होत आहे, म्हणजे कसं होत आहे, तर आपण या ठिकाणी असं कन्सिडर करून राहिलो की याचं टेम्परेचर वाढत आहे. लक्षात, याचं टेम्परेचर वाढत आहे म्हणजे dt आहे. परंतु हे सर्व जे होऊन राहिलं हे होऊन राहिलं ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. पाहा, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला ह्या सर्व केसेस होऊन राहिल्या. म्हणजेच मग इंटरनल एनर्जी म्हणजे कोणती आहे, मग त्याची इंटरनल एनर्जी म्हणजे काय की जेवढी एनर्जी हे गॅस मॉलिक्युलचं टेम्परेचर इन्क्रीज करतील, ओके, परंतु ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. लक्षात, म्हणजे पहिलं रिलेशन आपल्याला काय भेटते की व्हेन वी कन्सिडर द 1 mole ऑफ गॅस अँड वी आर सप्लाइंग सम हीट टू दॅट पर्टिक्युलर गॅस कंटेनर, देन we have to keep the volume constant, and when we keep the volume constant, then whatever the amount of energy is supplied to this container, that all energy is absorbed by that molecule, and they are not expanding, they are not changing their volume, but they are increasing only their internal energy. आणि ही इंटरनल एनर्जी म्हणजे काय असेल तर ती असेल DE, म्हणजे चेंज होऊन राहिलं ते इंटरनल एनर्जी म्हणजे वाढत आहे. लक्षात, आणि हे केव्हा होऊन राहिलं की जेव्हा त्यांचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि काय होऊन राहिलेलं आहे, we are considering this particular phenomena at constant volume. आणि जेव्हा आपण 1 mole ऑफ गॅस कन्सिडर केला आणि त्याला अमाऊंट ऑफ हीट आपण सप्लाय करून राहिलो, तर ही हीट एनर्जी जर या कंटेनरनी किंवा सिस्टीमने अशी वापरलेली आहे की ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूमला आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, CVला मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो दिस CV इज here CV is molar specific heat at constant volume. ठीक आहे ना. म्हणजे आता आपल्याला हे एक रिलेशन मिळालं इक्वेशन नंबर 1. आता परत समजा तुम्ही या गॅसला जर कन्सिडर करून राहिले, आता या गॅसला आपल्याला आता काय करायचं आहे, हीट करायचं आहे. परंतु त्या केसमध्ये आपण पहिल्या केसमध्ये आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं, परंतु आपल्याला माहित आहे की मोलार स्पेसिफिक हीट जी आहे ही किती प्रकारची आहे, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे आता प्रेशर आपण कमी जास्त नाही होऊ देणार. मग प्रेशर जर तुम्ही कमी जास्त होऊ नाही दिलं म्हणजे काय, आता तर आता तो दुसरा पॉईंट मी लिहितो. हा झाला पहिला पॉईंट म्हणजे पहिली केस. आता दुसरा पॉईंट, ओके, नाव हीट द गॅस, ओके, ॲट सेम टेम्परेचर. आपल्याला याचं टेम्परेचर सेम ठेवायचं आहे, म्हणजे सेम टेम्परेचरला आपण याला हीट करू, लक्षात, परंतु ॲट कॉन्स्टंट प्रेशर. पहा आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी आपण जेव्हा दुसऱ्या सिनेरिओमध्ये हीट द गॅस ॲट सेम टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर, तर कॉन्स्टंट प्रेशरला जेव्हा आपण गॅसला काय करू, हीट करू, तर त्या केसमध्ये या ठिकाणी 2 गोष्टी होतील. तुम्हाला केस कन्सिडर करायची आहे. 2 गोष्टी कोणत्या होतील, तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की जेव्हा आपण याला हीट करू तर या गॅसची इंटरनल एनर्जी वाढेल. काय वाढेल, इंटरनल एनर्जी वाढेल. म्हणजे आपण आता जो अमाऊंट ऑफ हीट कन्सिडर करायचा आहे तो आहे dQ2. दिस अ पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी व्हेन आय विल सप्लाय टू दिस सिस्टीम, देन या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढेल काहीतरी. बघा त्याला आपण म्हणू DE. लक्षात, त्यासोबतच काय होईल की हे सिस्टीम आता सध्या आपण ॲट कॉन्स्टंट प्रेशरला कन्सिडर करून राहिलो, तर प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणजे काय आहे की या ठिकाणी हे पिस्टन, तुम्हाला सांगितलं मी की हे पिस्टन काय आहे, आपल्याला आणखी खाली आणायचं नाही आहे, परंतु जेव्हा आपण या गॅसला हीट करू तर ॲटोमॅटिकली पिस्टन काय होईल, वर जाईल, कारण की कॉन्स्टंट प्रेशर आहे. आपण त्याला खाली वर नाही करायचं. परंतु गॅस जेव्हा एक्सपांड होईल तर हा गॅसचं व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. तर तो व्हॉल्यूम वाढल्याबरोबर काय होईल की तो पिस्टन वर जाईल. लक्षात, तर त्या केसमध्ये काय होईल की आपण जनरली याचं जे व्हॉल्यूम चेंज होऊन राहिलं ते व्हॉल्यूम सुद्धा आपण लिहू शकतो की काय होईल, DV एवढं होईल. म्हणजेच काय होऊन राहिलं की एक्सटर्नल वर्डन सुद्धा होत आहे. म्हणजे जेव्हा आपण dQ2 अमाऊंट ऑफ हीट जेव्हा आपण याला सप्लाय करू तेव्हा याची इंटरनल एनर्जी तर वाढेलच, परंतु त्याच्यावर काहीतरी एक्सटर्नल वर्डन सुद्धा होईल. आणि हे एक्सटर्नल वर्डन काय असेल, ते असेल या DV वर डिपेंड. लक्षात, म्हणजेच या DV वरून ते आपल्याला डिफाईन करता येईल. म्हणजे कसं की एक्सटर्नल वर्डन जनरली DW ने आपण काय करतो ते डिनोट करतो. आणि DW ची व्हॅल्यू काय होईल मग, तर DW ची व्हॅल्यू या ठिकाणी होईल की ते किती असेल,
या चेंज इन व्हॉल्यूमवरून असेल, लक्षात. आणि या ठिकाणी हे कॉन्स्टंट प्रेशरला आपण कन्सिडर करून राहिलो. म्हणजे आपण जेव्हा कन्सिडर करू की हे P इंटू डी म्हणजे काय आहे, एक्सटर्नल वर्डन आहे. डी म्हणजे काय आहे, हे आहे इंटरनल एनर्जी. लक्षात, या सिस्टीमची जेव्हा वाढेल, जेव्हा DQ अमाऊंट ऑफ आपण हीट काय करू, त्याला सप्लाय करू. तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो मग आता, सो देअरफॉर DQ2 ओके इज इक्वल टू काय होईल, याची इंटरनल एनर्जी तर वाढेलच प्लस काहीतरी एक्सटर्नल वर्डन सुद्धा होईल. लक्षात. आणि एक्सटर्नल वर्डनची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे आता. तर आता DE प्लस DW म्हणजे काय होऊन राहिलं हे, तर हे होऊन राहिलं ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ॲट कॉन्स्टंट प्रेशरला ही व्हॅल्यू होत आहे. आणि याच्यासोबतच आणखी काय वाढत आहे, याचं टेम्परेचर पण वाढत आहे. बघा, आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित कन्सिडर करायच्या असतात. तर हे आपण CPDT काय म्हटलेलं आहे, तर हे CPDT म्हणजे काय आहे की मोलार स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड व्हेन दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर इज इन्क्रीजिंग. मग आता आपल्याकडे हे रिलेशन एक सेटअप झालेलं आहे. याला तुम्ही कसं लिहू शकता, CPDT इज इक्वल टू DE प्लस DW. ओके, याला तुम्ही करू शकता इक्वेशन नंबर 2. तुमच्याकडे DW ची व्हॅल्यू आहे. या DW ची व्हॅल्यू तुम्ही काय लिहू शकता इथे, DW इज इक्वल टू DW, पहा आता DW, मी DW ची व्हॅल्यू लिहितो CPDT इज इक्वल टू DE प्लस P इंटू DV आहे ना ही व्हॅल्यू. तर आता या व्हॅल्यूला आपण जेव्हा कन्सिडर करू, ओके, तर पहा आता याला करू आपण इक्वेशन नंबर 2. जेव्हा तुम्ही इक्वेशन नंबर 1 पाहता तर तुमच्या असं लक्षात येते की डी ची व्हॅल्यू CVDT आहे. ती डी ची व्हॅल्यू मी इथे टाकतो, काय होईल बघा. मग आता ते CPDT इज इक्वल टू DE मीन्स व्हॉट, दॅट इज CV इंटू DT, ओके, प्लस P इंटू DV. आता मी P इंटू DV ला एका इकडे ठेवतो, तिकडे लिहितो मी, बघा आता तुम्हाला दिसते का इकडनं, ओके, ठीक आहे ना. तर आता मी इकडे हे P इंटू DV लिहितो, हे इकडे आणतो, म्हणजे काय होईल CPDT मायनस CVDT इज इक्वल टू P इंटू DV. दिसते का सगळ्यांना, ओके, दिसते ना, येस, ओके, काय हरकत नाही. तर याच्यातून काय कॉमन निघते, याच्यातून निघते कॉमन DT, म्हणजे इथे काय राहील CP मायनस CV इंटू DT इज इक्वल टू P इंटू DV. क्लिअर. आता हे जे रिलेशन आहे, या रिलेशनमध्ये आपल्याला याच्यावरच मेयर्स रिलेशन सेटअप करायचं आहे. परंतु या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की काय P इंटू DV आहे, लक्षात, म्हणजे हे आहे PV. परंतु आपल्याकडे आयडियल गॅस रिलेशन आहे. आयडियल गॅसचं इक्वेशन काय असते, फॉर 1 मोल PV इज इक्वल टू RT. यांची व्हॅल्यू बनून जाते, म्हणजे PV इज इक्वल टू RT. परंतु हे मी केस जेव्हा कन्सिडर करून राहिलो पूर्ण, ही केस कधीची आहे, ॲट कॉन्स्टंट प्रेशरची आहे. कॉन्स्टंट प्रेशर आहे म्हणजे काय, त्या ठिकाणी काय काय चेंज होऊन राहिलं, तर या ठिकाणी याचं व्हॉल्यूम पण चेंज होऊन राहिलं आणि याचं टेम्परेचर पण चेंज होऊन राहिलं. लक्षात. म्हणजे या ठिकाणी मी काय लिहू शकतो, जिथं P इंटू DV आहे, P इंटू DV आहे, त्या ठिकाणी मी R इंटू DT टाकू शकतो. म्हणजेच काय होईल मग, हे CP मायनस CV इंटू DT इज इक्वल टू R इंटू DT. पाहत या ठिकाणी DT कॅन्सल होऊन जाईल, काय होईल, DT गेट्स कॅन्सल विथ अनदर DT अँड रिमेनिंग रिलेशन काय आहे, CP मायनस CV इज इक्वल टू R अँड दिस इज कॉल्ड द मेयर्स रिलेशन. हे जे आहे हे मेयर्स रिलेशन आहे. आणि याच मेयर्स रिलेशनवरून हे कशासाठी काढलं मी, दिस इज द मेयर्स रिलेशन फॉर द मोलार स्पेसिफिक हीट. या ठिकाणी मी मोलार स्पेसिफिक हीट वापरलेले आहे, CV आणि CP. याचप्रमाणे तुम्ही आता म्हणजे आपण हेच रिलेशन आपण सेटअप करू शकतो. कोणासाठी हेच रिलेशन आपण सेटअप करू शकतो की मेयर्स रिलेशन फॉर द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. ठीक आहे ना. तर आता इतकंही समजून घ्या. इकडे मी आता स्पेसिफिक हीटसाठी हेच रिलेशन आपण परत सेटअप करू. ठीक आहे ना. याच्यावरूनच पण हे जे मेयर्स रिलेशन आपण सेटअप केलेलं आहे, तर या ठिकाणी आपण लिहू शकतो की CP, परत एकदा मी लिहून घेतो इकडे, CP मायनस CV इज इक्वल टू R आणि दिस इज कॉल्ड द मेयर्स रिलेशन. ओके, हे जे मेयर्स रिलेशन आहे याच्यावरून आता आपल्याला, ओके, हे झालं मोलार स्पेसिफिक हीटसाठी. मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आता आपल्याला हेच एक रिलेशन सेटअप करायचं आहे, मेयर्स रिलेशन फॉर द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला आपण या मोलार स्पेसिफिक हीटवरून काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. ओके, वी नो दॅट. याच्यावरून तुम्ही आता एक दोन आपल्याला हे कंडिशन्स आपल्याला सेटअप करायचे आहेत. CP इज इक्वल टू काय होईल की MO इंटू SP अँड CV इज इक्वल टू MO इंटू SV. म्हणजे आता ज्या ठिकाणी SP आहे, CP आहे, म्हणजे मोलार स्पेसिफिक कॉन्स्टंट प्रेशर आहे, त्या ठिकाणी MO इंटू SP करायचं. व्हॉट इज MO? MO इज द मोलर मास आणि SP म्हणजे काय, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर.
या ठिकाणी CV म्हणजे मोलार स्पेसिफिक हीट ऑफ ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड MO इज द मोलार मास. त्यानंतर SV इज द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या दोन्ही कंडिशनला आपण व्हॅल्यूला इथे टाकू. काय होईल मग बघा बरं. सो MO SP मायनस MO SV इज इक्वल टू R. ठीक आहे ना. आणि जेव्हा आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट घेऊ त्या ठिकाणी आपल्याला डिवाइड बाय काय करावं लागते, जे करावं लागते. दॅट इज द मेकॅनिकल इक्विव्हॅलंट असतो हा जनरली आपल्याला त्या सिस्टीमचा, जेव्हा आपण ते गॅस कन्सिडर करतो त्या ठिकाणी. ठीक आहे ना. तर या ठिकाणी काय होईल की MO परत कॉमन निघते, म्हणजे SP मायनस SV इंटू MO इज इक्वल टू R अपॉन J. तर या ठिकाणी होईल SP मायनस SV इज इक्वल टू, हा मल्टिप्लाय केला तर डिवाइड होईल. सो MO into J. So this is the Mayer's relation for the principal specific heat at constant pressure and principal specific heat at constant volume. तर हे तुम्हाला आज एवढं समजून घ्यायचं आहे. ठीक आहे.